ज्यावेळेला मी जिंकणार आहे त्यावेळेला मी सांगतो जिंकणार आहे, ज्यावेळेला हारणार आहे त्यावेळेला मी कार्यकर्त्यांना आपण हारणार आहे. पण आज मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, सज्ज राहा, उद्या मतदान मोजणी चालू होणार आहे, मशीनमध्ये काही गडबड होऊन देऊ नका. गडबड झाली तर मला सांगा. फक्त शेवटी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कार्यक्रम असतो, जरी तो भाजपाला वाटतो स्टंट आहे, पण ती लोकशाही आहे. निकाल काय येणार याची धाकधूक सगळ्यांना लागली आहे. पुण्यामध्ये अटीतटीची लढत आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये जे पसंती दिली जाते ती मुरलीधर मोहोळ अर्थातच महायुतीचे उमेदवाराला दिली जाते. माझ्यासोबत सध्या रवींद्र धंगेकर आहेत. मात्र ते काय विचार करतात हे महत्वाचं आहे. रवींद्र धंगेकरजी, आम्ही बघतोय तुमचे कार्यकर्ते आतापासूनच तुम्हाला बुके द्यायला सुरुवात करतायत. मात्र जे एक्झिट पोलचे सर्वे आहेत तुम्ही बघितले असतील, काय सांगतायत? हा, तुमच्याच चॅनलवर बघितलं आणि तुमचा चॅनल नेहमी बघतो मी. पण त्याच्यामध्ये एक्झिट पोलमध्ये असं दिसलं की मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. पण तुमच्याकडे कुठं अजून आकडा सांगितला नाही, आघाडीवर फक्त सांगितलं आहे. पण ह्याच्यामध्ये अंदाज करणारे किती आले तरी नशीबवाला मी आहे. अंदाज हा अंदाज राहतो, नशीब राहतं. आज पुणेकरांनी गेल्या 3 महिन्यामध्ये मी प्रचार दौऱ्यामध्ये यंत्रणेमध्ये अनेक पुणेकर त्याच्यामध्ये सामील झाले आणि अनेक पुणेकरांनी त्या मग सर्व जाती धर्माची लोक, मग कुठलाही पुणे शहरातला एकही अशी जात किंवा असा व्यक्ती राहिला नाही की तो माझ्याबरोबर काम करत होता. सर्वांनीच माझ्या पाठीशी आणि आशीर्वाद दिलेले मला दिसत आहेत. आणि अंदाज हा अंदाज असो किंवा शेवटी जरी तुमच्या चॅनलने जरी मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत असं मी बघितलं, पण कितीची आघाडी आहे, काय आघाडी आहे, किती मतांनी असं काय दिलेलं नाही. फक्त अंदाज वर्तवला. गेली 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लाटेत होतं, मोदींनी आश्वासनं दिली होती, ज्या काय गोष्टी होत्या त्याच्या त्या कागदपत्रावर त्यांनी आतापर्यंतचा अंदाज घेतला. आणि निवडणुकीत कुठलाही पोलवाले निवडणुकीच्या शेवटच्या टोकापर्यंत मतदान झालं कोण घेत नाहीत. त्याच्या अगोदरच एबीपी माझा असेल, तुमचा हा असेल, 9 TV असेल. बरं, मला विचारायचंय की तुम्ही काय अंदाज बांधले का? तुम्ही तुमचा सर्वे केलाय का? मतदान झाल्यानंतर आता 4-5 दिवस, म्हणजे एवढे दिवस तुम्ही निवांत होता, कार्यकर्त्यांना भेटत होता, देवदर्शन देखील करून आलात तुम्ही? नाही, तर देवधर्म तर आपले करावंच लागतं. ते तर आपले कुलदैवत आहेत, मग त्यांना जावं लागतं, आशीर्वाद घ्यावे लागतात. आणि 2-3 दिवस मध्ये मोकळे होते, मग तो वेळात वेळ काढून देवाला जाऊन आलो, परिवार घेऊन, कुटुंबाला घेऊन गेलो. आणि सालाबादप्रमाणे कुलदैवतांना जावंच लागतं. ते जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो, समाधान वाटलं. आणि शेवटी बघा, निवडणुका मी 10वी निवडणूक आहे माझी. आणि मला ज्यावेळेला मी जिंकणार आहे त्यावेळेला मी सांगतो जिंकणार आहे, ज्यावेळेला हारणार आहे त्यावेळेला मी कार्यकर्त्यांना आपण हारणार आहे. पण आज मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, सज्ज राहा, उद्या मतदान मोजणी चालू होणार आहे, मशीनमध्ये काही गडबड होऊन देऊ नका. गडबड झाली तर मला सांगा. फक्त शेवटी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कार्यक्रम असतो, जरी तो भाजपाला वाटतो स्टंट आहे, पण ती लोकशाही आहे आणि लोकशाहीने लढावंच लागतं. आणि या लोकशाहीने लढता लढता मी कधी जिंकेल उद्या यांना कळणार नाही, कारण शेवटी पुणेकर माझ्या बाजूने होते. आणि मी नेहमी म्हणतो, अंदाजवाले किती बी उद्या, पण नशिबाला मी, हे तुम्हाला आज सांगतो. कसबासारखं नशीब येणार नाही, नशिबाला मीच गेली. मी जिंकायला जन्म घेतला, मी हारायला जन्मच नाही घेतला. आणि मला ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली ती सगळ्यांचा विचार करून दिली, पुणेकरांवर विश्वास ठेवून दिली. आणि आपण बघितलं असेल तर एक्झिट पोल जे पद्धतीने येत आहेत ती पद्धत सगळी बघितली तर सगळ्यांना, माझ्या सहित अनेक लोकांना याच्यामध्ये चर्चेला करतात की हे एक्झिट पोल कसे आले, काय आले माहीत नाही. मलाही कळत नाही, कधी मला विचारलंय का कोणी 10 वर्षात एक्झिट पोलनी. पण आपण समजू शकतो त्यांनी अंदाज काढले असतील. पण अंदाज राजकारणामध्ये ते कंटिन्यू राहत नाहीत, ते बदल होतात. कारण प्रत्येक दिवशी एक दिवसाला ते सगळं राजकारणाचा बदल असतो. आघाडीवर 500 मताने का 1,00,000 मताने का 10 मताने असं काय सांगितलं नाही. त्यांचा तर अंदाज 10,000-20,000चा असेल, 50,000 तर मागे गेलेला असेल. धंगेकर उद्या जिंकताना दिसतील, पुणेकर जिंकताना दिसतील आणि पुणेकर गुलाल खेळणार, उद्या पुणेकर निवडून येणार आहेत. मला विचारायचंय की तुम्ही काय सर्वे केलाय का? म्हणजे 6 मतदारसंघात कुठून कसं तुम्हाला लीड मिळेल? तुम्ही जे विश्वास दर्शवतायत की मी हारण्यासाठी जन्मलोच नाही, मी नेहमीच जिंकलोय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी पुणेकरांची नाळ माझी 30 वर्ष आहे. म्हणजे मला तुम्ही पुणे शहरामध्ये कुठेही नाही की माझ्या परिचयाचा निघेल, कामाच्या निमित्ताने योगायोगाला असेल, कुठल्याही गोष्टीने मी पुणेकरांमध्ये सातत्याने, मी एका गल्लीत, एका बोळात, एका वार्डात काम नाहीच केलं. जो माणूस माझ्याकडे त्याला काम करणं हे माझं कर्तव्य. आणि पुणेकरांची नाळ जुनी आहे, त्यामुळे मला पुणेकर पडूनच देणार नाही. कारण त्यांना माहिती आहे पुणेकरांसाठी काम करणारा आपला कार्यकर्ता आहे.
एक कुटुंबातला सदस्य असल्यासारखं काम करतो. शेवटी आपण काम करताना एक स्वप्न बघितलं की आपल्या लोकांना आपण मदतीला नाही गेलो किंवा मदत नाही करू शकलो तर मग हे सगळे आमदार नगरसेवक जिरेटोप घेऊन काय उपयोगाचे आहेत. ते जर समाजाच्या उपयोगाला आले तर हे जिरेटोप नाही तर काय उपयोग आहे त्याचा. तुमचा सर्वे तरी सांगा, काय आहे सर्वे? म्हणजे आम्ही बघितला तुमचा तो एक मोबाईलमध्ये अख्खा सर्वे आलाय. मी तुम्हाला सांगतो, मी सर्वेवर कधी निवडणूक लढवत नाही आणि सर्वेवर माझा कधी विश्वास नसतो. तुम्ही एवढा विश्वास कसा जिंकणार? तुम्ही माझा विश्वास माझे पुणेकर आणि मी जिंकणार हे नक्की तुम्हाला सांगतो. पुणेकर तुम्हाला कुठून लीड देणार मग? कोथरूडमधनं कसं? 100%. तुम्ही आता माझी टिंगल करता किंवा काय तुम्हाला वाटेल, पण कोथरूडमध्ये सगळ्यात जास्त मतं मला पडलेली तुम्हाला दिसतील. कारण विषय असा की कोथरूडमध्ये गेली 10 वर्षी लाट होती आणि या लाटेमध्ये मग फार सगळेच पुणे शहरात ना देशातली सगळी लोक भाजपच्या मागे गेली होती. मी तुम्हाला थांबवतो. तिथं आमदार भाजपच आहे, तिथले सगळे नगरसेवक हे भाजपच आहे. मग काँग्रेसच्या उमेदवार अर्थातच रवींद्र धंगेकरांना तिथून लीड कसं मिळेल? कसब्यामध्ये खासदार बी पुण्याचे होते, कसब्यामध्ये नगरसेवक बी त्यांचेच होते आणि कसब्यामध्ये आजी माझे आमदार त्यांचे 10-15 नगरसेवक त्यांचे, तरी मला लोकांनी निवडून दिलं ना. म्हणजे ही निवडणूक ही जनतेने हातात ज्यावेळेला घेते त्यावेळेला नेत्यांचं काही चालत नाही आणि कुठलाही नेता कुठल्याही नेत्याला उमेदवाराला 10,000 मतं द्यायचं नसतं. ती त्याची मतं असतात, ही जनतेला माहिती आहे. आणि जनता सगळ्यात भारतीय जनता पार्टी लोकांना सांगते की यावेळेला तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुम्ही बघू, आता धंगेकरला आम्हाला निवडून देऊ. ही त्यांच्या चर्चेतला भाग आहे. पण माझा विश्वास आहे पुणेकर मला निवडून देतील आणि मतदारांना वर्षानुवर्ष गृहीत धरलंय. आमचे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी किती लोकांना मदत केली कोथरूडमध्ये, किती लोकांना जवळ गेलेत, किती सोसायट्यांना समस्या सोडवल्या, किती लोकांना पाणी दिले, किती लोकांच्या मदतीला गेलेत, असं कुठं चित्र मला 10 वर्षात दिसलं नाही. बॅनर लागलेत विजयचे अनेक ठिकाणी खासदार म्हणून, म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या नावाने. तुमचे काही कार्यकर्त्यांनी लावलेत तसे? पण आता ज्यांनी बोर्ड लावलेत उद्या 11 वाजता त्याच बोर्डात तेच लोक माझा बोर्ड लावताना दिसतील. कारण ते बोर्ड लावणारे कार्यकर्ते उत्साह असतात, मग ते माझा उत्साह साजरा करतात. म्हणजे मागच्या विधानसभेला महानगरपालिकेला ज्यांनी बोर्ड लावले ते ज्यांनी पैसे भाजपकडनं घेतले त्यांनीच माझे बोर्ड लावले. आता ज्यांनी पैसे घेतले तेच बोर्ड लावतील. काय असं ठरवलंय का? म्हणजे अंदाज काढलाय का किती मताधिक्याने तुम्ही याल? कारण तुम्ही खूप विश्वासाने सांगताय. आता एबीपी माझ्याला बोलताना जरा सावध बोलावं लागेल कारण माझी खिल्ली उडवतील. पण माझा मतदानाचा आकडा तुम्हाला उद्या पहिल्या फेरीपासून दिसेल किती मोठा असेल. अंदाज एक लीड तरी ठरवला असेल ना? अंदाजच तुम्हाला सांगताना तुम्ही हसता म्हणून मी सांग. नाही अहो, जनतेला आता काय काही तास शिल्लक राहिलेत. नाही विरोधकांना ते कोलीत देणार नाही. उद्या विरोधकांनी सकाळी पहिल्या फेरीपासून बघायचा माझा लीड. गुलाल कोणाचा असेल? पुणेकरांचा. आणि पुणेकरांचा उमेदवार इकडे आहे. पुणेकर जिंकणार आहेत उद्या. कोण जिंकणार? पुणेकर. पुणेकरांचा उमेदवार म्हणून स्वतः रवींद्र धंगेकर सांगतात आणि मी विजय होणार याचा पूर्ण विश्वास त्यांना आहे. गेले काही दिवस ते पूर्ण देववारी देखील करून आलेले आहेत आणि काही आता जी वेळ आहे ते कुटुंब आणि जे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, विश्वासाने कार्यकर्ते येत आहेत, असे फुलांचे गुच्छे घेऊन येत आहेत. त्यांच्यासाठी एक विश्वास आहे की ते विजय होतील आणि खासदार होतील. यासाठी काही बॅनर देखील लागलेत. असाच विश्वास मुरलीधर मोहोळ यांच्या देखील कार्यकर्त्यांना आहे. मात्र जे सर्वे सांगतायत ते अर्थातच विजय मुरलीधर होईल, आघाडीवर ते असतील असं सांगतायत. मात्र धंगेकरांना पूर्ण विश्वास आहे की ते पुण्याचे खासदार होतील. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.